त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पूर्वारुकमिव बन्धना मृत्युमोक्षीयमामृता। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव। ओम शनेश्वराय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम सूर्यदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, 29 मार्च 2025 हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे। कारण या दिवशी 2000 वर्षांनी एक अतिशय दुर्लभ योग असा संयोग जुळून आलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार आणि आध्यात्मिक पुराणानुसार या संयोगाचा लाभ तुम्ही ज्योतिषशास्त्रातले आणि आध्यात्मिक पुराणातील कुठलाही एक उपाय करून घेऊ शकता। त्या उपायाने तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि शुभ वार्ता तुमच्या कामी येईल। तो उपाय तुम्हाला 29 मार्चला करायचा आहे। काय उपाय करायचा आहे आणि 29 मार्चला 2000 वर्षांनी तो जुळून आलेला जो दुर्लभ योग आहे तो नक्की कोणता आहे, असं काय विशेष घडणार आहे, त्याचा लाभ आपल्याला कसा होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम शनेश्वराय नमः टाइप करा आणि लाईक सुद्धा करा। बघा मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार तसेच आध्यात्मिक पुराणानुसार असं म्हटलं जातंय की जवळपास 2000 वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्याचा दुर्लभ योग जुळून येतो आहे। शनिदेव आणि सूर्यदेव हे केवळ ग्रह नाही तर पिता पुत्र असं नातं त्यांच्यात आहे असं सांगितलं जातं। त्या दोघांचा एकत्र संयोग होत असल्याने त्या दिवशी ज्योतिष अभ्यासिकांनी दिलेले उपाय करून आपण त्याचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतो। बघा, शनी हा परीक्षा बघणारा तर सूर्य हा भाग्याला लकाकी देणारा ग्रह आहे। जेव्हा या दोघांचा संयोग होतो तेव्हा निश्चितच शुभ फळ मिळतात। या संयोगाचा 12ही राशींवर प्रभाव पडतो। ज्योतिष अभ्यासिकांनी एक साधा उपाय सुचवलाय जेणेकरून या दुर्लभ संयोगाचे शुभ फळ आपल्याला मिळेल आणि त्याच उपायाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत। 29 मार्च रोजी शनिवार आहे, त्याच दिवशी शनी अमावस्या आणि सूर्यग्रहण सुद्धा आहे। आता हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरी वेदादी नियम पाळायची गरज नसली तरी त्या दिवशी सूर्यग्रहण आहे आणि हा अतिशय दुर्लभ असा योग जुळून आलेला आहे। या दिवशी शनिदेव स्वतःच्याच कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत। म्हणजेच काय तर 29 मार्चला 3 महत्वाच्या घटना घडणार आहेत। एकतर 29 मार्चला शनी अमावस्या आहे, 29 मार्चला सूर्यग्रहण आणि 29 मार्चलाच शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे। शनी महाराजांचं गोचर हे 2.5 वर्षानंतर होत असते आणि म्हणूनच त्याला महत्व आहे। याच दुर्मिळ योगाचा लाभ आपल्याला करून घ्यायचा आहे। शनी आणि सूर्य यांच्यात एकत्रित प्रभावासाठी 29 मार्चची संध्याकाळ आहे ती अतिशय महत्वाची। त्या दिवशी बरोबर रात्री 8:18 एक उपाय करायचा। काय करायचं? शनी अमावस्या असल्याने हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। त्यासाठी रात्री 8:18 वेळ निवडण्यात आली आहे, कारण 8 हा शनिदेवांचा अंक आहे आणि 1 हा सूर्यदेवांचा अंक आहे। त्यामुळे ही वेळ चुकवू नका। उपाय असा आहे, या दुर्लभ संयोगावर रात्री बरोबर 8:18 आपल्या मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराजवळ एक कणकेचा दिवा लावा आणि त्यात 4 दिशेला 4 वाती लावा, म्हणजेच चौमुखी दिवा ज्याला म्हणतो असा तो कणकेचा दिवा असावा। ज्याच्यामध्ये 4 वाती लावता येतील तो दिवा प्रज्वलित करा आणि शनिदेवाची पूजा करा। येत असल्यास शनी स्तोत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता किंवा रवी स्तोत्र सुद्धा म्हणू शकता किंवा म्हणायला नाही जमले तर ऐकू शकता। घरात मंगलमय गोष्टी घडाव्यात यासाठी ज्योतिष अभ्यासिकांनी हा उपाय सुचवलाय। 4 दिशेला 4 वाती लावल्यामुळे 4ही दिशांनी येणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शुभ गोष्टी घडण्यास सुरुवात होईल। शनिदेवाची आणि सूर्यदेवाची कृपा होऊन तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि मंगलमय गोष्टीची सुरुवात होईल। त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। हा उपाय अगदी साधा सोपा आहे आणि कुठल्याही प्रकारचा खर्च या उपायाला नाहीये।
कणकेचा फक्त एक 4 दिवा बनवायचा आणि त्यामध्ये 4 वाती प्रज्वलित करून तो तुमच्या उंबरठ्याजवळ ठेवायचा. संध्याकाळच्या वेळेला हे करायचं. त्यामुळे निश्चित तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. त्याचबरोबर साधनेची जोड तुम्ही देऊ शकलात तर अतिउत्तम. येत असले तर स्तोत्र म्हणा. संध्याकाळच्या वेळेला बसून शक्य झाल्यास थोडासा ध्यान, थोडासा जप तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमच्या मनाची सुद्धा शुद्धी होईल. नाही जमलं तर कमीत कमी दिवा तरी नक्कीच लावा. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातलं वातावरण निश्चितच प्रसन्न होईल असं ज्योतिषशास्त्रात सांगतात. नंबर 2, अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून शनी अमावस्याच्या दिवशी एक पिंपळाचे पान घेऊन त्या पानावरती शुद्ध देसी गाईचे तूप घेऊन त्यामध्ये थोडेसे सिंदूर मिक्स करून ओम असे लिहावे. महालक्ष्मी अष्टकाचा एक पाठ करावा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि ते पान तिजोरीमध्ये ठेवावे. शनी अमावस्यापासून सलग 7 शनिवारी हा उपाय करावा. असे केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये सदैव वास करेल. कारण या दिवशी 3 शुभ संयोग आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. 3 ग्रह दोष निवारण्यासाठी काही उपाय. सूर्योदयाच्या वेळी तांब्या किंवा पितळेचे भांडे घ्यायचे. त्याच्यामध्ये तांदूळ घेऊन लाल फूल, 1 तुळस आणि 1 गुळाचा तुकडा टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. कारण या दिवशी शनी अमावस्या असून सूर्यग्रहण सुद्धा आहे. हे दिसत नसले तरी आपल्याला सूर्य आणि शनी महाराज यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आवर्जून करायचे आहे. शनी दोष निवारण्यासाठी काही उपाय. शनी अमावस्याच्या दिवशी विशेष करून गरजू लोकांना तेल, लोखंडी वस्तू किंवा काळे उडीद तुम्ही दान करू शकता. तसेच हनुमान चालीसा तसेच सुंदरकांड देखील तुम्हाला या दिवशी पठण करता येईल. यामुळे शनी कृपा प्राप्त होईल. 4 29 मार्च 2025 वार शनिवारच्या दिवशी खूप प्रभावफुल शुभ संयोग बनत आहे. या दिवशी 3 शुभ संयोग बनत आहेत. या दिवशी अमावस्या आहे, शनिवार आहे आणि ग्रहणही लागणार आहे. जर आपण हा छोटासा उपाय केला तरी शनिदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तुमच्या जीवनामध्ये जी कुठली कठीणातील कठीण परिस्थिती येत आहे ते समाप्त होईल. शनी कृपेने धन, वैभव, ऐश्वर्य, कीर्ती सर्व प्राप्त होईल. फक्त काय करायचं आहे तर शनिवारच्या दिवशी शनी मंदिरात रात्री 8:18 जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये फक्त काळे तेल टाकून शनिदेवांना 7 वेळा उलट्या दिशेने ओवाळून मंदिरामध्येच तो दिवा ठेवायचा आहे. बघा, हा उपाय केल्याने तुमच्या प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होईल. 5 व्यवसाय वाढीसाठी उपाय. शनी अमावस्याच्या दिवशी दुकान, ऑफिस किंवा आपल्या जे काही कामाचे ठिकाण असेल तिथे कुबेर यंत्र ठेवायचे आणि त्याच्यावर गुळ आणि तांदूळ अर्पण करायचे. ओम यक्षाय कुबेराय वैष्णवाय धनधान्य धीबते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र 21 वेळा जपावा. हा कुबेर मंत्र आहे. यामुळे कुबेर देवता बरोबर माता लक्ष्मी सुद्धा सदैव तुमच्या दुकानामध्ये, घरामध्ये वास करेल. 6 शिवपुराणातील हा अतिशय महत्वाचा आणि प्रभावशाली उपाय आहे. शनी अमावस्येला तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला पितृदोष लागलेला आहे किंवा पितृदोषामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे किंवा कुठे ना कुठल्या कारणाने तुम्हाला खूप त्रास होत आहे, तर अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. 1 वाटी घेऊन त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये भीमसेन कापूर ठेवून अमावस्या दिवशी संध्याकाळी तांदळाने भरलेल्या वाटीमध्ये ठेवलेल्या कापूर प्रज्वलित करायचा आहे. तोही उजव्या साईडला आणि आपल्या पितरांना स्मरण करत प्रज्वलित करायचा. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा. तर या उपायाने तुम्हाला अतिशय चांगला अनुभव पाहायला मिळेल. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वाटीतील तांदूळ एखाद्या झाडाखाली विसर्जित करून द्यावेत किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत. नंबर 7 तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर थोडीशी दोन्ही बाजूने तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवल्याने आपले जे पितृ आहेत ते आपल्या मुख्य दरवाजातून प्रवेश करत असतात. त्यामुळे ठेवल्याने पितृ आपल्याला घरामध्ये आनंदाने आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन प्रवेश करत असतात असे विशेष म्हटले आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती शुभ लाभ असे हळदीने लिहायचे आहे.
जसे की आपण दर अमावस्येला पौर्णिमेला करत असतो त्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम शनेश्वराय नमः टाइप करा आणि लाईक सुद्धा करा। हर हर महादेव ओम शनेश्वराय नमः ओम शनी ओम सूर्यनारायणाय नमः। धन्यवाद।